फोन कर म्हणे, फोन कर जाणं. मी कशाला करू, मी नाही करणार फोन. त्या दिवशी नवऱ्यासमोर माझी बाजू नाही घेतली तिने. उलट मलाच बोलली, यापुढे माझ्या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवू नको. असं बोलतात का आईला? किती लागलाय माझ्या जीवाला. ती नाही फोन करणार, जाऊ दे. आपला आनंद खूप टेन्शन मध्ये आहे सध्या. पैशाची गरज आहे त्याला, म्हणून लोनसाठी काहीतरी कुठेतरी अर्ज करत होता. काय साधारण 25-30 लाखाची. प्लीज खरंच कर त्याला मदत. हां, एक काम करा, आनंदच्या अकाउंटला तातडीने 30 लाख रुपये ट्रान्सफर करा. हां. वाईट वाटलं ना खूप तुला? इट्स ओके. ऍक्च्युली अप्पी पण ना मैत्रीण म्हणून बोलायला आली तुझ्याशी, आणि नको ते, पण तिच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला. कसं आहे, अप्पीचं लग्नही खूप लहान वयात झालं ना, आणि तिला दिवसही पटकन गेले. त्यामुळे सासरी तिचं किती कोड कौतुक झालं तुला सांगते. आणि इथे माहेरपणाला आल्यावर आम्ही तिला अगदी पाय जमिनीवर पण ठेवू दिला नाही. खूप लाड गेले तिचे. त्यामुळे तिला असं वाटत असेल की तुलाही तसं मिळावं म्हणून कदाचित बोलली असेल. पण चुकीचंच बोलली ती. आय एम रिअली व्हेरी सॉरी. फार मनाला लावून घेऊ नकोस हं. आणि हो, मुलांच्या बाबतीत आमच्या घरातून काहीही प्रेशर नाहीये. कसं आहे, आता आमच्या वेळेसारखं राहिलेलं नाही ना की मूल झालंच पाहिजे वगैरे असं. सो इट्स ओके. आणि कसं आहे, आमच्या आई पण तशा पुढारलेल्याच आहेत. काही त्या फार असं म्हणणार नाही की मूल झालं पाहिजे वगैरे असं. त्यांच्या बाबतीतही तू एकदम रिलॅक्स्ड राहा. कसं आहे, आता राजवाड्यांच्या घराण्याचा वारस कोण? म्हणजे समरचा बिझनेस पुढे कोण बघणार असं वाटेल आता सगळ्यांना. पण ठीक आहे ना, आमचं काहीही म्हणणं नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला माझा फुल सपोर्ट आहे. सो यू टेक युअर टाइम. तुम्ही घ्या तुमचा वेळ. आणि कसं आहे, बाळ होणं हे प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाही ना. इट्स ओके. म्हणणं मनाला लावून घेऊ नको. सोडून दे. येते.